एक महत्त्वाची बातमी, खाते बदल झाल्यामुळे माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद वाचल्याची चर्चा आहे। तर कोकाटेंकडील कृषी खातं काढून त्यांना आता क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, काय सांगाल, खाते बदल झाल्यामुळे आता माणिकराव कोकाटेंचं हे मंत्रिपद वाचल्याची चर्चा सुरू झाली आहे। हो, नक्कीच। खरं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेले मंत्री जे आहेत माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद तर वाचलेलं आहे, खाते बदल करण्यात आलेला आहे। दत्ता भरणे यांच्याकडे असलेलं क्रीडा खातं जे आहे ते माणिकराव कोकाटे यांना देण्यात आलंय, तर माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेलं कृषी मंत्री जे कृषी खातं आहे ते दत्ता भरणे यांना देण्यात आलेलं आहे। मात्र 2 दिवसांपासून कृषी मंत्री आत्ताचे जे क्रीडा मंत्री आहेत माणिकराव कोकाटे हे पुणे दौऱ्यावर आहेत आणि सध्या ते पुण्यातील कृषी विद्यापीठ आहे, या कृषी विद्यापीठामध्ये कृषी मंत्र्यांचं जे शासकीय निवासस्थान आहे या निवासस्थानात 2 दिवसापासून मुक्कामी आहेत। या निवासस्थानाबाहेर मी आहे आणि आपण पाहतोय की जी समोर वाहन दिसते ते माणिकराव कोकाटेंचं आहे, तर काही त्यांचे स्वीय सहाय्यक आणि इतर लोक देखील आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र पोलिसांशिवाय या निवासस्थानामध्ये कोणालाही सोडलं जात नाहीये। हे जे गेट आहे ते आतमधून बंद करण्यात आलेलं आहे। खरं तर काल एक कार्यक्रम होता माणिकराव कोकाटे यांचा, या कार्यक्रमाला देखील कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तर आत्ता देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे। हे सगळं खाते बदल झाल्यानंतर विशेषतः आज पुणे दौऱ्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर आहेत आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार देखील आज पुणे दौऱ्यावर आहेत। त्यामुळे